Hello dear students, welcome back to the lesson His First Flight. We learned the first part of the story in back period. The young seagull was alone on the edge. His two brothers and sister had flown away, and the young seagull was not flying because he was afraid to the fly, and he think his parents and his brothers and sister fly with easily. तर विद्यार्थी मित्र, आपण बघितलं की हा यंग सीगल भीतीपोटी त्याच्या बहिणी आणि भावासोबत उडू शकला नाही, आणि त्यामुळे तो एकटाच त्या खडकावरती थांबलेला आहे, आणि त्याचे बहीण भाऊ हे कसे उडत आहेत, कशा पद्धतीनं हेरिंग माशाची शिकार करून खात आहेत हे त्यानं पाहिलेलं आहे. आणि त्याला एक आशेचा किरण असतो की माझे आईवडील येतील आणि मला काहीतरी खायला देतील. असं विचार करत असतानाच त्याची आई एक मासा पकडून त्याचे तुकडे करून त्याला फाडत आहे, ते खात आहे. आणि सीगल पक्षाला सुद्धा किती तशा पद्धतीचं मासा खायला आवडतो असं त्याला वाटत आहे. ही लव टू टिअर थ्रू दॅट वे, स्क्रॅपिंग हिज बीक नाऊ अँड अगेन टू हेट इट. आपल्या आईप्रमाणेच तो मासा तोडून खडकावरती चोच घासायला त्याला खूप आवडते. आणि द सीगल वॉज व्हेरी हंग्री. सो he requests, he begs his mother to give him some food, and cried, "Ga ga ga." He cried, begging her to bring him some food. आणि गा 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 करून आपल्या आईकडे तो त्या माशाच्या तुकड्यासाठी, अन्नासाठी तो भीक मागत आहे. ओरडून तिला अन्न खायला देण्यासाठी मागणी करत आहे. त्यावेळेस मात्र त्याची आई त्याला नकार देते. कसा नकार देते? नेक्स्ट लाईनमध्ये, गाव कोल आहा, सी स्क्रीम्ड बॅक डेरिसिव्हली. डेरिसिव्हली मीन्स कमी लेखणे. कमी लेखणे म्हणजे आपली आई आपल्या लेकरांना कमी लेखत नसते, परंतु या ठिकाणी ती त्याच्यावर किंचाळली. तो उडू शकला नाही म्हणून त्याच्यावरती त्याला कमी लेखू लागली. हाऊ यू आर स्टुपिड असं तिला म्हणायचं होतं, म्हणून ती गाव कोल आहा असं म्हणते. बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिव्हली, अँड आफ्टर अ मिनिट ऑर सो ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम. परंतु तो मात्र पुन्हा पुन्हा आपल्या आईला विनंती करू लागला. कशी? प्लेंटिव्हली मीन्स उदासीपणे, व्याकुळ होऊन. अँड आफ्टर अ मिनिट, आणि नंतर एका मिनिटामध्येच, ऑर सो ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम, तो पुन्हा जोरात ओरडला. हिज मदर हॅड पिक्ड अप अ पीस ऑफ द फिश. त्याच्या आईने एक माशाचा तुकडा
उचलून घेतलेला होता. अँड वॉज फ्लाइंग अक्रॉस टू हिम विथ इट. तिने आपल्या तोंडामध्ये धरून तो ज्या ठिकाणी खडकावरती थांबलेला आहे त्या ठिकाणी त्याच्याकडे ती माशाचा तुकडा तोंडात घेऊन पळत येते. ही लीन आउट इगरली टॅपिंग द रॉक विथ हिज फीट. इगरली म्हणजे उत्सुकतेने. तो उत्सुक झाला, तो अगोदरच भुकेला होता. उत्सुक होऊन ही लिहिलं म्हणजे खडकाच्या बाहेर असं त्यानं डोकावून थोडी बघितलं. टॅपिंग द रॉक विथ हिज फीट, आपले पाय आदळत असे तो पुढे सरसावला. ट्राईंग टू गेट नियरर टू हर ॲज सी फ्ल्यू अक्रॉस. आणि ती आई सुद्धा त्याच्या जवळ आली आणि जवळ येऊन सी फ्ल्यू अक्रॉस, तिनं पुन्हा थोडासा बाहेर असा उडान घेतला. बट व्हेन शी वॉज जस्ट ऑपोजिट टू हिम. आणि जेव्हा ती तशी ती त्याच्याजवळ येणारच, शी हाल्टेड, ती थांबली. हर विंग्स मोशनलेस, तिने पंख स्तब्ध केले. द पीस ऑफ फिश इन हर बीक ऑलमोस्ट विदिन रीच ऑफ हिज बीक. आपल्या तोंडामध्ये तो तुकडा घेऊन त्याच्या तोंडाजवळ आणणार तेवढ्यामध्ये ही वेट अ मुमेंट इन सरप्राईज. एक क्षण त्याने वाटच पाहिली. वंडरिंग व्हाय शी डिड नॉट कम नियरर अँड देन मॅडेन्ड बाय हंगर. आणि ती माझ्याजवळ का आली नाही, काही क्षणासाठी त्याला वाटले. आणि नंतर मॅडेन्ड बाय हंगर, कारण का तो भुकेने इतका व्याकुळ झाला होता की ही डायव्ड ॲट द फिश. आणि त्याने आपल्या आईच्या तोंडातील तुकडा असा जवळ तोंडात घेण्यासाठी झेपावला. आणि झेपावल्याबरोबर तो खडकाच्या बाहेर टोकावरून खाली त्याने उडी मारली. डाईव्ह म्हणजे पुढे त्याने डाईव्ह मारला. विथ अ लाऊड स्क्रीम ही फेल आउटवर्ड्स अँड डाऊनवर्ड्स इन टू स्पेस. आणि तो बाहेर पडल्या खूप मोठ्यानं असा स्क्रीम म्हणजे किंचाळला, ओरडला. अँड डाऊनवर्ड्स इन टू स्पेस. स्पेस म्हणजे ते मोकळं हवेचं वातावरण, त्या मोकळ्या वातावरणामध्ये खाली असा तो कोसळू लागला. देन अ मॉन्स्ट्रस टेरर सीज्ड हिम अँड हिज हार्ट स्टूड स्टील. आणि त्याला मात्र थोड्या वेळासाठी त्याच्या हृदयामध्ये जसं काय की हृदय बंद पडलंय असं त्याच्या मनामध्ये भीती त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. ही कुड हिअर नथिंग. त्याला क्षणभरासाठी काहीही ऐकू आलं नाही. बट इट ओनली लास्टेड अ मिनिट. आणि ही भीती फक्त एक मिनिटभरच त्याच्या मनामध्ये राहिली. द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट हिज विंग्स स्प्रेड आउटवर्ड्स. आणि दुसऱ्या क्षणीच ही फेल्ट हिज विंग्स स्प्रेड आउटवर्ड्स. आणि त्याचे जे पंख ते खाली पडल्यामुळे असे पसरायला लागले. द विंड रश्ड अगेन्स्ट हिज ब्रिस्ट फेदर्स. आणि तो खाली कोसळत असताना या मोकळ्या स्पेसमधली हवा त्याच्या छातीला लागून पंख असे पसरायला लागले. ते अंडर हिज स्टमक. आणि नंतर त्याच्या पोटाखाली ती हवा गेली. अँड अगेन्स्ट हिज विंग्स, पुन्हा त्याच्या पंखाला स्पर्श करून हवा जाऊ लागली आणि त्याचे पंख असे वर पसरू लागले. ही कुड फील द टिप्स ऑफ हिज विंग्स कटिंग थ्रू द एअर. आणि त्याला सुद्धा समजू लागलं की ती हवा त्याच्या पंखांना कटिंग म्हणजे स्पर्श करून जात होती. ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉंग नाऊ. आणि तो मात्र आता असा खाली डोक्याच्या साईडनं तो खाली पडू लागला, तो कोसळू लागला. म्हणजे काही क्षणात तो कपाळमोक्ष होणारच, पण तो झाला नाही. ही वॉज सोअरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स. आणि तो हळूहळू असा डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स अशा पद्धतीनं खाली वर खाली असे हेलकावे खाऊ लागला. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. आणि तो जास्त वेळ मात्र घाबरला नाही. ही जस्ट फेल्ट अ बीट डिझी. आणि थोडासा त्याला भीती वाटू लागली. आणि
अ बीट डिजी, डिजी म्हणजे थोडीशी त्याला गरगरल्यासारखं झालं, त्याला चक्कर आली. देन ही फ्लॅप्ड हिज विंग्स वन्स, आणि पुन्हा एकदा त्याने आपले पंख फडफडवले. अँड ही सोड अपवर्ड्स, आणि त्याने पुन्हा आणखीन वर अशी उड्डाण घेतली. आणि गा 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 गाव कोल आ. हिज मदर्स सूप्ड पास्ट हिम, हर विंग्स मेकिंग अ लाऊड नॉईज. आणि त्याची आई सुद्धा त्या ठिकाणी गा 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 करत त्याची स्तुती करू लागली. त्याच्याकडे ती उडत आली. अँड हर विंग्स मेकिंग अ लाऊड नॉईज, आणि तिच्या पंखांनी सुद्धा त्याच्या जवळ येण्यासाठी फडफड असा आवाज केला. ही आन्सर्ड हर विथ अनदर स्क्रीम, आणि त्याने लगेच दुसरी आरोळी ठोकली, तो ओरडला. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग, आणि त्याचे वडील सुद्धा त्याच्या आजूबाजूला घिरट्या घालू लागले. ही सॉ, त्यानं पाहिलं, हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर फ्लाइंग अराउंड हिम, कर्वेटिंग अँड बँकिंग अँड सोअरिंग अँड डायव्हिंग. आणि त्यानं पाहिलं की त्याचे भाऊ आणि बहीण ती सुद्धा त्याच्या अवतीभोवती उडत येऊ लागले. अँड कर्वेटिंग अँड बँकिंग, कर्वेटिंग म्हणजे तिरकस उडणे, म्हणजे वर खाली अशा घोड्यासारख्या उड्या मारत ते त्याच्याजवळ फिरू लागले. बँकिंग तिरकस उड्या मारत. अँड सोअरिंग अँड डायव्हिंग, अशी झेप घेऊ लागले, डाईव्ह मारू लागले. अशा पद्धतीनं त्याच्या बहीण भावाला, आई वडिलाला सुद्धा खूप आनंद वाटू लागला. देन ही कम्प्लिटली फॉरगॉट दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय, आणि तो आता पूर्णपणे विसरून गेला होता की मला उडता येत नाही, ही गोष्ट तो कायमस्वरूपी विसरून गेला. अँड commended himself to dive and soar and curve sinking श्रीली, आणि तो स्वतःच्या स्फूर्ती देऊ लागला, प्रेरणा देऊ लागला, आणि स्वतःला आज्ञा देऊ लागला. आणि आज्ञा देत असताना तो मात्र सोर असा पुढे झेप घेऊ लागला. तिरकस सुद्धा तो उडू लागला. अँड श्रिंकिंग अँड श्रीली, आणि तो मोठमोठ्याने ओरडू लागला, किंचाळू लागला. ही वॉज नियर द सी नाऊ, आता तो जवळजवळ समुद्राच्या जवळ आला होता, समीप येऊन पोचला होता. फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर इट, तो सरळ असा उडत होता. फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशन, त्या समुद्राच्या वरून असा उडत होता. ही सॉ अ वॉस्ट ग्रीन सी बिनीथ हिम, त्यानं पाहिलं की खूप प्रचंड असा त्याच्या समोर, त्याच्या खाली हिरवागार समुद्र आहे. विथ लिटल रिक्स मुव्हिंग ओव्हर इट, आणि त्याच्यावर त्या पठारावरली छोट्या डोंगराच्या सुळके सुद्धा तो पाहत होता. अँड ही टर्न हिज बीक साईडवेज, त्यानं आपली अशी मान बाजूला घेतली. अँड कॉल्ड अम्युजली, आणि तो आनंदाने चित्कारू लागला. अम्युजली म्हणजे चित्कारणे, आनंदाने चित्कारणे, ओरडणे. हिज पॅरेंट्स अँड हिज ब्रदर्स अँड सिस्टर हॅड लँडेड ऑन हिज ग्रीन फ्लोरिंग अहेड ऑफ हिम, आणि अशा पद्धतीनं त्याची बहीण भाऊ, त्याचे आई वडील आता याला उडता येऊ लागलं, त्याला तरंगता येऊ लागलं, म्हणून ते या पठारावरती खाली उतरले. दे वेर बेकनिंग टू हिम, आणि त्याला मानेने खुनून त्यांच्याकडे बोलू लागले. कॉलिंग श्रीली, त्यांच्याकडे बोलू लागले. ही ड्रॉप्ड हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी, आणि ही ड्रॉप्ड, त्याने काय केले, हिज लेग्स, त्याने त्याचे पाय थोडेसे वाकवले. टू स्टँड ऑन द ग्रीन सी, आणि त्या हिरव्या समुद्रावर असा त्याला वाटलं की आता उभा राहावं, म्हणून त्याने त्याचे पाय ते समुद्राकडे खाली बाहेर काढले. हिज लेग्स सँक इन टू इट, आणि त्याने पाय त्या समुद्रावर ठेवल्या ते पाय मात्र त्या समुद्रात बुडू लागले. ही स्क्रीम्ड विथ फ्राईट अँड अटेम्प्टेड टू राईज अगेन फ्लॅपिंग हिज विंग्स, आणि तो मात्र आता घाबरून ओरडला. स्क्रीम्ड विथ फ्राईट म्हणजे घाबरला आणि मोठ्याने ओरडला. अँड अटेम्प्टेड टू राईज अगेन फ्लॅपिंग हिज विंग्स, आणि पुन्हा वर उडण्यासाठी तो आपले पंख फडफड करू लागला, उडू लागला. बट ही वॉज टायर्ड अँड वीक विथ हंगर, परंतु तो मात्र आता खूप थकलेला होता, भुकेने व्याकुळ झालेला होता. अँड ही कुड नॉट राईज, तो मात्र आता वरी उडू शकला नाही. एक्झॉस्टेड बाय द स्ट्रेंज एक्सरसाइज, एक्झॉस्टेड मीन्स दमलेला होता.
आणि तो अशा खूप मोठ्या विचित्र अशा व्यायामाने तो पार दमून गेला होता. हिज फीट सँक इन टू द ग्रीन सी. आणि अशा पद्धतीनं त्याचे पाय त्या ग्रीन सीमध्ये डुबले गेले. हिरव्या समुद्रात त्याने म्हणजे तो टेकवले. अँड देन हिज बेली टचड इट. आणि ज्यावेळेस तो थकून गेला, त्याचे पाय त्या समुद्रामध्ये गेले, त्यावेळेस मात्र तो पोटावरच त्याच्या पोटाला पाणी लागले. अँड ही सँक इन टू फर्दर. आणि तो मात्र आता जास्त काही आतमध्ये बुडत नव्हता, तो पाण्यावरती तरंगत होता. ही वॉज फ्लोटिंग ऑन इट. त्याच्यावरती तरंगत होता. अँड अराउंड हिम हिज फॅमिली वॉज स्किमिंग प्रेझिंग हिम. आणि त्याच्या अवतीभोवती त्याचे सर्व कुटुंब ओरडत होते, त्याची स्तुती करत होते, किंचाळत होते आनंदाने. अँड देअर बीक्स वेअर ऑफरिंग हिम स्क्रॅप्स ऑफ डॉग फिश. आणि त्यांच्या जवळचे असलेले माशांचे तुकडे हे ह्याला ऑफर करत होते. ऑफर म्हणजे त्याला देऊ करत होते, त्याला खायला देत होते, त्याच्या तोंडात भरवत होते. अँड लास्टली ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट. अशा पद्धतीने त्याने आपली पहिली भरारी घेतली, त्याने पहिले उड्डाण घेतले. इन दिस वे द यंग सीगल कम्प्लिटली फॉरगॉट अबाउट फिअर ऑफ फेल्युअर अँड ही टूक हिज फर्स्ट फ्लाईट. अशा पद्धतीनं हा यंग सीगल एकदाच भरारी घ्यायला उडायला शिकला. म्हणजेच आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याकडे कधी कधी हिंमत नसते, करेज नसते, त्यावेळेस मात्र आपण एखादी गोष्ट करण्यासाठी धजावत नाही. त्यावेळेस मात्र आपल्यामध्ये क्षमता असली पाहिजे, हिंमत असली पाहिजे आणि त्या हिमतीवरती आपण एखादी अवघड गोष्ट सुद्धा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा संदेश एकंदरीत या पाठामधून द्यायचा आहे. आपल्या अभ्यासालाच नसून दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट मेसेज इन आवर लाईफ. आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा संदेश देण्याचं काम हा चॅप्टर करतो. तर अशा पद्धतीनं आपला हा पाठ इथे समाप्त झाला. पुन्हा भेटूया नेक्स्ट पिरियडमध्ये. धन्यवाद.